तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉग नंबर 1 मध्ये। तर मी आणि माझा मित्र आज होता मी परभणी दौऱ्यावर। तर चला बनवूया म्हणलं ब्लॉग। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला। मग काय, रस्त्याने जात असता वातावरण तर मस्त हिरवगार झालं होतं। रात्रीचा पाऊस लयच पडला होता। तेवढ्यामध्ये दिसले आमचे बापू म्हणले काय यायला तर काय कामच नसतात, कुठं फिरत येते। थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला भेटला आमचा शाळेतला शेळेवाला मित्र। त्याला पण केला मी बाय बाय आणि लागलो आमच्या वाटा। मग काय, आमच्या शाळेला पाहून आम्हाला तर जुने दिवस आठवले। मग एवढंच म्हणणं होतं की गेले ते दिवस राहिले। फायनली आम्ही आलो वालूरला। वालूरचा विकास तर काय होत नाही, कारण विकास गेलेला आहे दुसऱ्या गावाला। मग काय, भाऊला म्हणलं की एकदा पेट्रोल टाकून, मग पेट्रोल पंपावर आला तर मी पेट्रोल टाकायला बटन खाटा मग काय टाकला आमच्या गाडीमध्ये पेट्रोल दाड 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 दाड। हे बघा, आम्ही आलो जनता कॉलेजला। आम्ही आलो, तुम्ही पण या। हे बघा, आपले रील स्टार भाऊ आहेत, वालूरचे सुप्रसिद्ध आहे। नाटकटी यावाच लागते, ओनली जनता गॅरेज। ऍड्रेस जनता गॅरेजच्या मालकला भेटून आम्ही आलो आमच्या शॉपवर। तर बघू शकता मित्रांनो, हे आपलं शॉप। तर कोणतेही काम असो किंवा अडथळा असो, कागदपत्र काढण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे RK मल्टी सर्व्हिसेस वालूरला व्हिजिट करून आम्ही निघालो मानोत रोड मार्गे परभणीकडे। मग काय, भावनं टाकला आपला टॉपचा गिअर, गाडी काढली 80च्या स्पीडनं सणाना पिरिरी। बघू शकता मित्रांनो, यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये खूपच चांगला पाऊस झालेला आहे। बळीराजाला खूपच चांगल्या मान्सूनने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। ब्लॉगिंग करत असतानाच माझा मित्र तर अचानकच घाबरला, कारण त्याला आज एका विचित्र प्राण्याचं दर्शन झालं। तर बघा मित्रांनो, हा कोणता प्राणी आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा हा कोणता प्राणी आहे। तर परभणीकडे जाताना एक काम आठवलं, ते म्हणजे होतं कॉलेजचं। तर चला म्हणलं जाऊन येऊ द्या कॉलेजला। तर निघालो होतो आम्ही मग मानोतला जाताना जे नव्हतं व्हायचं ते झालं। आखरी गेट तर लागलेलंच होता, म्हणलं आता बघून जाऊ एकदा क्रॉसिंग गाडीची। मग काय, ट्रेनमध्ये लोकांना केला बाय बाय आणि तिथून निघालो होतो आम्ही मानोतला। मग काय, भाऊला झालेलं होतं आधी उशीर, तर भाऊनं काढली एकदम सनाट गाडी। भाऊ तर काय असा जोमात चालू लागला गाडी, त्याला काय वाटवलं काय माहिती, व्हिडिओ काढू लागलं होतं। भाऊ तर आधीपासूनच होता तराट। तर मग भाऊनं आणला आपल्याला 80च्या स्पीडनं कॉलेजला। तर लेट झालं, कॉलेज पण नव्हतं बघितलं। तर चला बघूया म्हणलं कॉलेज। मग काय, कॉलेजचं काम पूर्ण करून तेवढ्यामध्ये आला आपला तोहित भाऊ म्हणला चला सुप्रसिद्ध हॉटेल जाऊ चहा प्यायला। मग आलो तर आम्ही आई हॉटेलला चहा प्यायला। मग काय, भाऊनं मागवले कडक 3 चहा घेतली भेट आणि निघालो तर आम्ही परभणीला थेट। परत त्याच गाडीवर 80च्या स्पीडनं काढली भाऊनं आपली गाडी। मग काय, आता परभणीचा हवे म्हणल्यावर मग काय, भाऊ तर असा जोरात गाडी पळू लागला, बघायचं कामच नाही। मग काय, आलो तर आम्ही परभणी जवळ। तर तुम्हाला माहीतच असेल, जगात जर्मनी आणि भारतात परभणीने आमचं केलंय तर बेस्टपैकी स्वागत।